हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सव्वीस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण इको फ्रेंडली सेलिब्रेशनला सुरुवात केली होती, बरोबर आहे. आता त्याचाच एक भाग म्हणजे बघा, रीड अँड रिमेंबर. तुम्ही वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. इको फ्रेंडली मीन्स पर्यावरणपूरक. बघा, इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. इको फ्रेंडली म्हणजेच काय, जे पर्यावरणाला हानिकारक नाही. हार्मफुल म्हणजेच काय, हानिकारक. म्हणजे पर्यावरणाला जी पूरक असतं त्यालाच आपण इको फ्रेंडली असं म्हणतो. व्हेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ, फॉर ह्युमन बीइंग अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. जेव्हा एखादी गोष्ट इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक असते, त्याला ती संपूर्ण पृथ्वीसाठी, पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीवांसाठी, त्याचबरोबर मनुष्य प्राण्यासाठी सुद्धा काय असते, चांगली असते. इट डज नॉट पॉल्यूट ऑर डॅमेज एअर, वॉटर, सॉईल ऑर लँड. ज्याला आपण इको फ्रेंडली गोष्टी करतो, पर्यावरणपूरक गोष्टी करतो, त्यावेळेला त्यामुळे प्रदूषण होत नाही. त्याचबरोबर हवा, पाणी, माती किंवा आपण जमीन म्हणूया, यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही. पुढं बघा, इन व्हॉट वेज यू कॅन डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली. मग आपण असं काय करू शकतो की जे पर्यावरणपूरक असेल. हाऊ कॅन यू बी ॲन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ. तुम्ही स्वतः कसे पर्यावरणपूरक व्यक्ती बनू शकाल. टू बी इको फ्रेंडली यू यूज रिसोर्स लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. जर तुम्हाला खरोखरच पर्यावरणपूरक व्यक्ती व्हायचं असेल तर तुम्ही अन्न, पाणी आणि इलेक्ट्रिसिटी, वीज यांचा आपण वापर अगदी काळजीपूर्वक केला पाहिजे. विदाऊट वेस्टिंग देम. त्या अजिबात वाया घालवायच्या नाहीत. आपण अन्न वाया घालवलं नाही पाहिजे. पाणी, वीज यांचा अगदी जपून वापर केला पाहिजे. आपण काय विचार करतो बघा, पाणी किंवा वीज वापरताना आपण बिल भरतो, पैसे देतो, पण पैसे देणं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. तर आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. यू अवॉइड यूजिंग टॉक्सिक केमिकल्स अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक. त्याचवर आपण काय टाळलं पाहिजे. अवॉइड करणे म्हणजे टाळणे, ती गोष्ट न करणे. तर आपण जी विषारी रसायनं असतात त्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. त्याचवर प्लास्टिकचा वापर आपण करणं टाळलं पाहिजे. यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज अँड केअर फॉर द ॲनिमल्स इन युअर नेबरहूड. त्याचबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, आपल्या आसपास शेजारी असणाऱ्या प्राण्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण झाडं लावली पाहिजेत. पुढं बघा, सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. आपण होळी साजरी करतो, पण ही होळी कशी साजरी करायची आहे, आपण नैसर्गिक रंगांनी. आपण जे रंग वापरतो त्यामध्ये केमिकल्स असतात बघा, त्याचे काही साईड इफेक्ट्स आपल्या स्किनवरती होत असतात. पण आपण काय करायचं आहे, जे कलर आहेत ते नॅचरल कलर्स आपण वापरायचे आहेत. मग त्यासाठी आपण काय करू शकतो बघा, ग्रीट अ कपल ऑफ मीडियम साइज्ड बीटरूट्स अँड सोक देम इन अ लिटर वॉटर. तुम्ही काय करायचं आहे, तर बीटरूट्स म्हणजे बीट घ्यायचे आहेत आपण, आणि ते काय करायचे आहेत, पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. ग्रीट मीन्स काय, खिसायचे किंवा ते वाटायचे, बारीक करायचं. आफ्टर अ व्हाईल यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. आणि मग थोड्याच वेळात तुम्हाला अगदी गडद गुलाबी असा रंग असा मिळेल. ॲड इट टू बकेट फुल ऑफ वॉटर. आणि मग हे तुम्ही काय करू शकता, बादलीभर पाण्यामध्ये किंवा बादलीभर पाणी त्या रंगामध्ये मिसळू शकता. कीप द पेटल्स ऑफ पळस फ्लॉवर्स इन द वॉटर फॉर फ्यू आवर्स. त्याचबरोबर जी पळसाची फुलं असतात, पळस तुम्ही बघितलं असेल तर त्याची फुलं तुम्ही काय करायची, काही तास पाण्यामध्ये भिजत घालायची. यू विल गेट अ व्हेरी प्रिटी ऑरेंज कलर. आणि मग त्यातून तुम्ही असा ऑरेंज कलर तुम्हाला काय होईल, केशरी कलर मिळेल. द रेड जास्वंद, त्यालाच हिबिस्कस असं म्हणतो, फ्लॉवर्स विल गिव्ह अ डीप रेड कलर. त्याचबरोबर जास्वंदापासून आपल्याला अगदी
गडद लाल कलर मिळू शकतो. पुढं बघा. ड्राय द पेटल्स ऑफ झेंडू, त्यालाच मारीगोल्ड म्हणतात, फ्लॉवर्स इन शेड. त्याचवर तुम्ही झेंडू या फुलाच्या पाकळ्या सावलीमध्ये वाळवा. देन यू कॅन पावडर देम टू गेट अ ड्राय कलर पावडर. आणि मग ह्या पाकळ्या वाळल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्यातून तुम्हाला पिवळ्या रंगाचं काय मिळू शकते, पावडर मिळू शकते. यू कॅन ॲड धिस पावडर टू वॉटर टू गेट वेट कलर. आणि मग ही पावडर जी असते आपण केलेली वाळलेल्या पाकळ्यांची, त्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला काय रंग मिळू शकतो. ड्राय द लीव्ज ऑफ नीम, मिंट, कॉरिएंडर, स्पिंज एक्सेट्रा इन शेड टू गेट ड्राय ग्रीन पावडर. त्याचबरोबर जर तुम्हाला हिरवा रंग मिळवायचा असेल तर त्याचबरोबर लिंब असेल, पुदिना, कोथिंबीर, हे काय करा तुम्ही, यांची पानं सावलीमध्ये वाळवा. इफ यू क्रश ऑर ग्राइंड द फ्रेश ग्रीन लीव्ज टू यू गेट द ग्रीन पेस्ट. आणि तुम्ही जर ही हिरव्या रंगाची लिंबाची असतील, पुदिना असेल, कोथिंबीर असेल, तुम्ही जर ही ओली पानं जर तुम्ही काय केली, ग्राइंड केलीत, म्हणजे मिक्सरला वगैरे आपण बारीक केलं ते, तर काय तुम्हाला ह्याची एक पेस्ट मिळू शकते हिरव्या रंगाची. इफ यू ॲड द पेस्ट टू वॉटर यू गेट ग्रीन वॉटर. आणि ही पेस्ट किंवा याला लगदा म्हणतो आपण, तो जर तुम्ही पाण्यामध्ये मिसळला तर तुम्हाला हिरव्या रंगाचं पाणी मिळतं किंवा हिरवा रंग आपल्याला मिळू शकतो. टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग्स इन द किचन कॅन गिव्ह यू सेफ नॅचरल कलर्स. तर हे काही रंग सांगितले, पण त्याचवर तुम्ही तुमच्या आईशी चर्चा करा आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्यातून आपण नैसर्गिक कलर मिळवू शकतो. ओके, तुमच्या लक्षात आला हा भाग. तर तुम्ही काय करायचं आहे, हे वाचायचे दोन्ही पॅरेग्राफ आणि त्याचबरोबर ह्या दोन्ही पॅरेग्राफचं लेखन सुवाच्य अक्षरामध्ये करायचं आहे आणि हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास असणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.